नमस्कार। आज सोमवार 5 मे 2025 फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये इयत्ता 12वीची परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेचा निकाल राज्य मंडळाने आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केलेला आहे। आता निकाल नेमका कुणाला पाहता येतो? तर विद्यार्थी किंवा त्यांचे संबंधित पालक। आता तो बघायचा कसा? तर विद्यार्थ्याचा एक्झाम सीट नंबर आणि त्याचं आईचं नाव टाईप केलं तर तुम्हाला तुमचा रिझल्ट ऑन स्क्रीन पाहायला मिळेल आणि ती प्रिंट तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याच्या सहाय्यानं पुढील शैक्षणिक वाटचाल तुम्ही करू शकता। आता बऱ्याच वेळा असं पाहायला मिळतं की हा निकाल महाविद्यालयाचा देखील पाहता येतो का? कारण त्या जी काही नोटीस जारी केलेली आहे या राज्य मंडळानं त्याच्यामध्ये एक लिंक दिलेली आहे mahsscboard.in। कॉलेजच्या लॉग इन मध्ये गेल्याच्या साहाय्याने तर तुम्हाला एकत्रित निकाल महाविद्यालयाचा पाहता येतो। आता प्रश्न असा आहे की त्या वेबसाईटच्या माध्यमातून लॉग इन मध्ये केलं तर या घडीला हा निकाल पाहता येत नाही। त्याचं नेमकं कारण काय? तर त्याचं कारण असं आहे की ज्या दिवशी बोर्ड विद्यार्थ्यांना ओरिजिनल मार्कलिस्ट डिस्ट्रीब्यूट करेल किंवा प्रत्यक्ष देईल त्या दिवशी तुम्ही या लिंकच्या साहाय्यानं कॉलेजच्या लॉग इन मधून जर गेला तर मात्र तुम्हाला ते एकत्रित निकाल महाविद्यालयाचा पाहायला मिळेल। तोपर्यंत तो तुम्हाला पाहता येणार नाही। त्यामुळे सर्व शिक्षकांना विनंती आहे की आता कुणीही या लिंकच्या साहाय्यानं एकत्रित निकाल आपला महाविद्यालयाचा किंवा शाळांचा पाहायला मिळतो का हा प्रयत्न करू नका। ज्या दिवशी तुम्हाला एक सर्क्युलर येईल की या दिवशी महाविद्यालयामध्ये ओरिजिनल मार्कलिस्टचं वितरण केलं जाणार आहे त्या दिवशी तुम्हाला या लिंकच्या साहाय्यानं आणि कॉलेजच्या लॉग इन मधून गेला तर तुम्हाला एकूण निकाल तो तुम्हाला पाहता येईल। तूर्त तुम्हाला वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय असणार नाही। धन्यवाद।